नमस्कार. महाराष्ट्रात सध्या एकच विषयाची चर्चा आहे की महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बिबट्या आहेत. महाराष्ट्रात बिबट्यांची पैदास कारण ऊसाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा, तालुका, गाव पातळी, वाड्या वस्त्या ऊस क्षेत्र असल्यामुळे बिबट्या 8 महिने ज्या ऊसाच्या पाड्यात राहून तिथं मोठ्या प्रमाणात त्यांची पैदास होते आणि ते मनुष्य वस्तीत वावर करतात. त्यामुळे हल्ले होतात आणि लहान मुलं, ज्येष्ठ वृद्ध नागरिक, महिलांवर मृत्यूही पडलेला आहे हल्ल्यामुळे. याच्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या हिवाळी अधिवेशन एक मुद्दा ठरला. त्यामुळे बिबट्याची दहशत वाढलेली आहे. याच्यावर चर्चा झाली आणि याच्यात पर्याय म्हणून महाराष्ट्राचे वनमंत्री म्हणाले की 1000 कोटीचे बकरे आणि शेळ्या घ्यायचे आणि ही जंगलात सोडायची आणि यामुळे बिबट्यांचे हल्ले आणि बिबटे जंगलात जातील. पण हे करण्यापेक्षा महाराष्ट्र शासनाने भटक्या कुत्र्यांचा वावरही मोठ्या प्रमाणात आहे. हे मनुष्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करतात, चावा घेतात, लहान मुलांनाही हे करतात. हेच भटके कुत्रे जंगलात सोडून यामुळे मानवी वस्तींमध्ये कुत्र्यांची हल्ले होणार नाहीत आणि हेच जंगलात सोडल्यामुळे बिबट्या तिथे जातील आणि त्यांना ते खाद्य होईल. या बाबतीत महाराष्ट्र शासनाने विचार करा आणि वनमंत्र्यांनी हा विचार करा. यातून महाराष्ट्राच्या हजारो कोटी वस्त्यांना ते इतर प्रकल्पाला वापरता येतील. तरी महाराष्ट्र शासनाने एवढीच नम्र विनंती की आपण भटक्या कुत्र्यांचा योग्य ठिकाणी वापर करावा. एवढीच माझी नम्र विनंती आहे. जय महाराष्ट्र.